बघू शकतात प्लास्टिकच्या बॉटल पासून एंट्री गेट बनवलेला आहे. फोटोशूट वगैरे करू शकतात. तेव्हा इथे फोटोज चालू, लोक नेचर खराब करत चाललेत फॅक्टरीमुळे. तेव्हा परफेक्ट एकदम शेप मध्ये फायर पासून तुम्हाला इथून दाखवत आहे. आणि इथे दाखवले तुम्ही जंक फूड खाऊन खाऊन. हे बघा काय करून बघतो काय होत. तर मी तुम्हाला आता डेमो दाखवतो. तिथे मित्रांनो लेडीज दाखवली आणि कापूस लावलेला आहे, म्हणजे ते ढगासारखं टेलिस्कोपच्या वेव्हनी दाखवले जायचे. झुमके वगैरे सुद्धा आहेत, कमरपट्टे वगैरे सुद्धा आहे. आणि तुम्हाला इथे कस्टमर इथून दाखवत आहे. दुपट्टा बघा. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो मी आलोय आता परत एकदा कालाघोडा फेस्टिवलला. तर मित्रांनो कालाघोडा फेस्टिवल हा मुंबईतला सर्वात मोठा फेस्टिवल आहे आणि त्याला सुरुवात झाली आहे. आज आहे 20 तारीख. 20 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत हा फेस्टिवल असणार आहे. मित्रांनो आता मी गेटवर उभा आहे. माझ्या मागे बघू शकतात इथे स्टॉल्स वगैरे आहेत आणि समोर माझे आहे कालाघोडा. आता मी इथून फेस्टिवल चालू करतो. मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. भरपूर मोठा फेस्टिवल असतो मित्रांनो. भरपूर प्रकारचे आर्टिस्ट इथे आर्ट वगैरे यांचा शो करत असतात. मी आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला एक एक करून दाखवतो. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हा बघा मित्रांनो, हा आहे कालाघोडा ज्याची शान आहे. आणि इथे फेस्टिवल होतं मित्रांनो. त्याला नाव पण बघू शकता, समोर कालाघोडा दिलेला आहे. आणि इथे मित्रांनो बघा स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. भरपूर क्रिएटिव्ह आर्टिस्ट वगैरे असतात, त्यांचं इथे स्टॉल वगैरे प्रदर्शन लागलेलं आहे. मेन मित्रांनो कालाघोडाचे आर्ट्स वगैरे आहेत ना ते आतमध्ये आहेत तिथे. तेव्हा तुम्ही नाव बघू शकता, तिथून एंट्री आहे. मी तुम्हाला आधी ते सर्व दाखवतो आणि त्यानंतर मग आपण इकडे स्टॉल्स कव्हर करायला येऊया. तर मित्रांनो हा बघू शकता समोर आहे एंट्री गेट कालाघोडा आर्ट फेस्टिवलचा. आणि इथूनच बघा आर्ट वगैरे ठेवणं चालू केलेलं आहे. इथे बॅग वगैरे ठेवलेले आहेत बघा. आणि इथे पुढे बघा असं आर्ट ठेवलाय कुठला, आता मी जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा आणि मेन जे आर्ट्स वगैरे आहेत ना ते इथून चालू होत आहेत. मी आता आतमध्ये जाऊन तुम्हाला एक एक करून सर्व दाखवतो. मित्रांनो हा एंट्री गेट पण बघू शकतात प्लास्टिकच्या बॉटल पासून एंट्री गेट बनवलेला आहे. बघू शकतात किती भारी वाटतंय. लांबून तुम्हाला वाटणार नाही पण बघू शकतात प्लास्टिकच्या बॉटल पासून तो बनवला. आणि तिथे मित्रांनो बघा मिल्टनच्या बॉटल आहेत ना स्टीलवाल्या, त्यांनी ऍड केली आणि त्याच्यापासून बघा एक बॉटल बनवली आहे स्तंभ सारखं. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की अजून काय काय आहे. मित्रांनो हे बघा डस्टबिनचे बॉक्स आहे आणि किती छान रंगवले आहे बघा त्याला. मित्रांनो पुढे इथे बघा वेस्ट मटेरियल पासून त्यांनी बघा पुतळे उभे केलेले आहेत. आणि बघा किती छान वाटते बघायला. हे बघा आतमध्ये पण ठेवलेले आहेत छोटं छोटं. हे बघा दोरे वगैरे आहेत ना त्याच्यापासून बनवलेले. पुढे अजून एक मित्रांनो आर्ट आहे बघा. इथे अर्थ वॉटर आणि फायर पासून क्रिएट केलं असं काहीतरी इथे लिहिलेलं आहे. तुम्ही पॉज करून बघू शकतात. आता आपण पुढे जाऊन बघूया. भरपूर आहे, मोठं आहे मित्रांनो कालाघोडा फेस्टिवल, त्यामुळे मी एक्सप्लेन करत नाही, तुम्ही वाचून वगैरे घ्या पॉज करून. बघा पुढे अजून सेफ्टी माचीस पासून बनवलेले. पुढे बघा काहीच अजून एक आर्ट ठेवलेलं आहे. आता ते काय आहे ते माहिती नाही. इथे बघा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही पॉज करून नंतर वाचून घ्या. मी जस्ट तुम्हाला इथून दाखवत आहे. तर पुढे जाऊन बघूया अजून पुढे पण आहे. आणि मित्रांनो इव्हन बघा आतमध्ये आल्यावर आतमध्ये सुद्धा स्टॉल्स वगैरे. मेन तुम्हाला आर्ट दाखवतो मित्रांनो. आतमध्ये आर्ट्स आहेत ना ते सर्व मी तुम्हाला दाखवतोय आतमध्ये. आणि इथे बघा हेअरचं प्रमोशन वगैरे सुद्धा सुरू आहे सलूनवाल्यांनी. बघा सलूनवाले बघा इथे आर्ट त्यांचा आर्ट दाखवत आहेत करून. पुढे बघा इथे परिंदा. हे बघा म्हणजे ही कन्सेप्ट मित्रांनो, माणूस बघा पिंजऱ्यात अटकलेला आहे आणि पक्षी बाहेर फिरतायत, असा ही कन्सेप्ट आहे बघा. आणि इथे इन्फॉर्मेशन आहे, पॉज करून वाचून घ्या तुम्ही. हे बघा इथे इन्फॉर्मेशन दिली आहे, पॉज करून वाचून घ्या. आपण पुढे जाऊन बघूया अजून पुढे काय आहे. पुढे काय जिथे एक टॅक्सी ठेवली आणि त्याच्यावर बघा असं झाडं वगैरे लावलेले आहेत, म्हणजे नेचर आणि कंपन्या आल्यामुळे ते झाडं सगळे मरत चालली अशी कन्सेप्ट इथे केलेली आहे. आणि बघा खूप छान अशी कन्सेप्ट दाखवलेली आहे. मी जवळनं दाखवतो तुम्हाला एकदा. हे बघा गाईज
हे बघा इथे लिहिले सुद्धा आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकतात. आणि इथून बघा स्मोक वगैरे निघतोय, म्हणजे फॅक्टरी दाखवलेली आहेत. आपण लोक नेचर खराब करत चाललेत फॅक्टरीमुळे, असं त्याच्यात कन्सेप्ट केलेला आहे. जर मी राईट असेल तर कमेंट करून सांगा, रॉंग असेल तरी कमेंट करून सांगा. पुढे मित्रांनो इमॅजिकानी त्यांचं आर्ट इथं आणलेलं आहे. बघा इमॅजिकानी इथे ठेवलेलं आहे त्यांचं आर्ट. आता पुढे बघा, पुढे इथे हिरोज ठेवलेत, वॉल ऑफ हिरोज. एव्हेंजर्स वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत मला दिसत आहेत. हे बघा डॉक्टर स्ट्रेंज आहे, स्पायडरमॅन आहे, बॅटमॅन आहे, सुपरमॅन आहे. परमॅन नाहीये, आयरन मॅन पण आहे, हल्क आहे. हे बघा वॉल ऑफ हिरोज. तुम्ही तुमचा सेल्फी काढू शकता त्याच्यामध्ये, मिरर मध्ये. बघा काही सेल्फी काढतायत पोरं. तर हे बघा वॉल ऑफ हिल्स. मित्रांनो हे बघा इथे खूप छान आहे बघा, पॉज करून बघू शकतात. आणि इथे दाखवले तुम्ही जंक फूड खाऊन खाऊन बघा एवढे जाड होऊन जाणार आहे, असं कन्सेप्ट दाखवलेला आहे. आणि खूप छान त्यांनी मांडलेलं आहे कन्सेप्ट मधून. अजून पण पुढे आहे, आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा इथे फॅन वगैरे ठेवलेत, बघू शकता. हे बघा आणि छान असा आर्ट बनवलेला आहे, म्हणजे ही पोरगी आणि हा पोरगा असं बनवलेलं आहे. आणि त्या मिरर मध्ये तुम्ही सेल्फी काढाल ना तर ते असं पसरट वाटतंय. बघा तिथं सेल्फी काढतायत लोक. आता पुढे जाऊन बघूया अजून पुढे काय काय. इथे बघा ITM कॉलेज लाईट ऑफ नॉलेज, त्यांनी बघा इथे त्यांचं आर्ट करून दाखवलेलं आहे. हे बघा पुस्तकं वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे आय थिंक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मला वाटते पोरींचं ती वाली कन्सेप्ट आहे इथे. इथे लिहिलेलं आहे, तुम्ही पॉज करून बघू शकतात गाईज. बघा फ्लेमिंगो पक्षी आहे ना, फ्लेमिंगो पक्षीचे केलेत. आणि इथे बघा बॉटल्स वगैरे रंगवून ठेवलेले आहेत. तर आता कन्सेप्ट मला वाटतंय की ते दगडा वगैरे खाता असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा गाईज. मित्रांनो हे बघा इथे लिहिलेलं आहे. आणि बघा क्रिएटिव्ह लोकांनी मित्रांनो इथे झाडावर बघा क्रिएटिव्ह असं आर्ट बनवलेलं आहे. आणि इथे लिहिलेलं आहे बघा, तुम्ही पॉज करून वाचू शकता ती. आणि हे बघा किती छान वाटतंय बघायला, झाडावरती लावलंय. तर पुढे जाऊन बघूया, पुढे पण अजून आर्ट आहे. हे ब्लॅक मध्ये काहीतरी आहे, ब्लॅक मध्ये जाऊन बघूया आतमध्ये मित्रांनो. बघा इथे असं वरती झुमर टाईप केलेलं आहे. आणि असं काय नाही, त्या झुमरची रोशनी पडते. आणि इथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. हे बघा फोटोशूट पॉइंट आहे ऍक्च्युली हा. आतमध्ये तुम्ही फोटोज वगैरे काढू शकतात. याचं आहे ना रिफ्लेक्शन पडतंय, तर तुम्ही इथे फोटोशूट वगैरे करू शकता. तेव्हा इथे फोटोज चालू आहे, तर तुम्ही इथे फोटोशूट वगैरे करू शकतात. आपण पुढे जाऊन बघूया पुढे अजून काय काय. मित्रांनो पुढे इथे बघा सर्कल ऑफ लाईफ याचं आर्ट बनवलेलं आहे. आणि इथे समोर बघू शकतात माझे ऑक्टोपस बनवलेला आहे. आणि माझ्यासमोर मी तुम्हाला दाखवतोय बघा, प्लॅस्टिकचे बॉटल आहेत ना, त्यांचे झाकण कट करून बनवले बघा, त्याच्यापासून ऑक्टोपस बनवलं. आणि किती छान वाटतं आणि एकदम परफेक्ट बनवलंय मित्रांनो. म्हणजे आर्ट असावा ना तर तो असा, तेव्हा परफेक्ट एकदम शेप मध्ये त्यांनी बनवलेला आहे त्याला. खूप छान वाटतंय बघायला मित्रांनो. आणि त्याची माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकतात. किती छान वाटतंय बघायला. पुढे बघा मित्रांनो अजून क्रिएटिव्ह आर्ट ठेवलेलं आहे. आणि इथे बघा असं बनवून ठेवलेलं आहे. काही काही कन्सेप्ट आपल्याला कळत नाही मित्रांनो. जर तुम्हाला कळत असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा मला. मी पटापट दाखवायचा प्रयत्न करतोय कारण क्राऊड भरपूर वाढत आहे. कधीपासून येत आहे मित्रा, कधीपासून येत आहे तुम्ही? मागच्या वर्षीपासून येतोय. अच्छा, मागच्या वर्षीपासून कसं वाटतंय?
चांगलं वाटतं बघायला, नवीन नवीन गोष्टी दिसत आहेत, ते हँडीक्राफ्ट वगैरे. हा इथे राहतो. चांगलं वाटतंय ना असं? हा, मजा येते. खूप आलाय ना शनिवारीचं? हा, उद्या आणखीन जास्त असेल. हो, म्हणजे तू काय सांगशील लोकांना, उद्या येऊ नका? नाही, या बघायला, नवीन नवीन गोष्टी मिळतील. घरी बघून बघितल्यापेक्षा इथे येऊन मजा येईल बघायला तुम्हाला. मित्रांनो बघा, या असे बघा फ्रेंड्स वगैरे पण येऊन एन्जॉय करतात. इव्हन तुम्ही सोलो सुद्धा येऊ शकतात एन्जॉय करायला. तर या इथे लवकर एन्जॉय करण्यासाठी. पुढे मित्रांनो साऊंड ऑफ द अर्थ, हे बघा इथे असं ठेवलेलं आहे. लहान पोरच एन्जॉय करतात आणि त्यांची मम्मी पण एन्जॉय करतात. जस्ट बॉल हलवायचे. मला तर काय कन्सेप्ट कळत नाहीये, मी पण ट्राय करून बघतो काय होतंय का. काय वाटत तर नाही मला. हे बघा लहान पोरं एन्जॉय करतायत मस्तपैकी. साऊंड ऑफ द अर्थ, काय माहिती काय कन्सेप्ट, बट लहान पोरं एन्जॉय करतायत. पुढे बघा अजून आर्ट ठेवलेला आहे, बघूया आता पुढे जाऊन आपण. तर मित्रांनो पुढे आल्यावरती बघा इथे ना जेनोसाइड ऑफ द इयर्स असं लिहिलेलं आर्ट आहे. आणि इथं स्कॅन केल्यावरती ना तुम्हाला हे जे लावलेलं आहे ना त्याचा आवाज ऐकायला भेटणार आहे. तर मी तुम्हाला आता डेमो दाखवतो की नेमका हा काय असणार आहे. हे बघा स्कॅन केल्यावरती ना असं साऊंड तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. हे बघा म्हणजे ते काय आहे ना हे तुम्हाला इथे ऐकायला भेटणार स्कॅन केल्यावरती. तर मित्रांनो हे बघा हे असे साऊंड तुम्हाला ऐकायला भेटतं. आय थिंक मला वाटते भूताचे वगैरे साऊंडचा आवाज त्यांनी लावलेला वाटतं. तर बघू शकतात इथे पब्लिक ना फोटोज वगैरे काढते इयर्स वगैरे पकडून. तर असं साऊंड वगैरेचा आवाज येतो इथे तुम्ही स्कॅन केल्यावरती. तर खूप छान अशी कन्सेप्ट आहे. इथे बघू शकता ते घंटा वगैरे लावलेला आहे आणि खाली इयर्स वगैरेचा आवाज तुम्ही डायरेक्ट स्कॅन करून बघू शकतात. तर आपण पुढे जाऊन बघूया पुढे अजून काय काय आहे. पुढे मित्रांनो इथे फोटोशूट पॉईंट केलेला आहे. इथे बघा पब्लिक येऊन फोटोज वगैरे काढते आणि ते पक्षी वगैरे असताना तशा आकार, पक्षी नाही सॉरी स्टार जे गोल गोल पवनचक्की फिरतात ना तशा आकारामध्ये इथे लाईट्स वगैरे लावलेत. तर तुम्ही इथे फोटोशूट वगैरे करू शकता. दिवाळीच्या लाईटिंग वगैरे सुद्धा लावलेल्या आहेत घरून आणून. आणि इथे बघा असं कापूस लावलेला आहे म्हणजे ते ढगासारखं तुम्हाला इथे बनवलेलं आहे म्हणजे ढग आहे असं दाखवण्यासाठी. बघू शकतात अजून इथे सुद्धा आहे आणि हे दिवाळीच्या लाईटिंग सुद्धा लावलेल्या आहेत इथे. खास फोटोशूटसाठी बनवलेला आहे हा स्पॉट. तर फोटोशूट वगैरे करू शकतात. इवन लोक इथे फोटोशूट वगैरे सुद्धा करतायत. तर हा आर्ट नाही आहे ॲक्च्युली, हे थीम बनवलेलं आहे फोटोशूटसाठी. तर आर्ट बघा जे मेन आहे ना आर्ट ते इकडे आर्ट आहे. हे बघा हे बघा तिकडे दाखवलेलं सुद्धा आहे बघा. गेटवे ऑफ इंडिया जुन्या काळातला काहीच. हे बघा म्हातारीचा बोट वगैरे आधीच्या वेळेस आहे ना तेव्हाचं सगळं दाखवलेलं आहे. जे जुन्या काळामध्ये यूज होतात ना तसेवाले कॅमेरे सुद्धा आहे बघा. त्याचं आर्ट इकडे लावलेलं आहे आणि ती फुटेज पण जुनी आहे खूप. कधीची आहे ते माहिती नाही. इथे लिहिलेलं आहे मी तुम्हाला 1930s to 1940s. 1930s to 1940s. ओके. तर आपल्याला एका मित्राने इथे सांगितलेलं आहे. मी बेसिकली माझं आर्टवर्क आहे. तुमचं आहे का? हा येस. ओके. तर गाईज ज्यांचं आर्टवर्क आहे ना तेच आपल्याला इथे भेटलेलं आहे. आणि हा दादा आहे ना त्यांनी सांगितलं आपल्याला गाईज 1932 to 1940 पर्यंतचं हे आर्टवर्क आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे यूज करायचे ते कॅमेरे आहेत ना हे कॅमेराच नाही ऍक्च्युली, हा बायोस्कोप आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्या हिस्ट्रीज दाखवायला जायच्या बॉम्बेमध्ये, सो त्या हिस्ट्रीज बायोस्कोपच्या वेवनी दाखवल्या जायच्या. सो नंतर मग ते आता आम्ही त्यालाच डिजिटलाइज केलंय बेसिकली. सो काही पहिले ते कुतुब मिनार वगैरे दिल्लीचे असे वगैरे काही लँडमार्क्स दाखवले जायचे, पण आम्ही बॉम्बेचे काही लँडमार्क्स दाखवले याच्यामधून. सो अशी स्पेशली येस. सो म्हणून याचं टायटल पण तुम्ही बघू शकता. इट्स कॉल्ड द बॉम्बे बायोस्कोप. बायोस्कोप इट्स कॉल्ड बायोस्कोप बेसिकली. सो येस थँक यू. सो काय बोलतात दादा? सो द कन्सेप्ट त्याच्या पाठीमागे हेच आहे की समुद्र आणि मुंबई. सो विदाउट सी बॉम्बे वुडंट हॅव बीन एक्झिस्टेड. सो द सी इज द मेजर रिझन टू गेट टू फॉर्म द सिटी. ही सिटी आज समुद्रामुळे घडली आणि समुद्रामधून ब्रिटिशर्स आले, त्यांनी इकडे इन्स्टिट्यूशन्स बांधल्या, तिथे आम्ही ॲडमिशन्स घेऊन शिकलो आणि तिथून नंतर मग कामही करायला लागलो त्यांच्याबरोबर. सो
एकूण असा प्रवास आहे हा बॉम्बेचा. आणि त्याच्यामध्ये काही बिल्डिंग्स आहेत, काही रेल्वेज आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, काही जुने आयकॉनिक व्हिडिओज आहेत जे 1930s to 1940च्या काळामध्ये ब्रिटिश आर्काइव्हमध्ये शूट केले गेलेले. दाखवतो मी आपल्या व्ह्युअर्सला एकदा. येस, शुअर. आपल्या चॅनलचं नाव मला जाणून घ्यायला आवडेल. मयूर लाईफ एक्सप्लोर. मयूर लाईफ एक्सप्लोर. ओके. गाईज मी तुम्हाला एकदा इथे दाखवून देतो. बघा हा बायोस्कोप आहे आणि या दादानी इथे बनवलेला आहे. तर आता मी तुम्हाला जवळनं दाखवतो सर्व. हे बघा अशी एक स्क्रीन ठेवलेली आहे गाईज. इथे एक स्क्रीन ठेवलेली आहे आणि त्याच्यामधून सगळं तुम्हाला जुन्या काळामध्ये काय काय होतं ते सर्व इथे दाखवण्यात आलेलं आहे. बघा जुना मरीन ड्राईव्ह, ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह नाही तो गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, सर्व काही जुनं इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आणि इथे बघा इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो, द बॉम्बे बायोस्कोप. तुम्ही इथे ना मित्रांनो पॉज करून वाचू शकता ते सर्व. आणि बघा किती छान वाटतंय बघायला. मित्रांनो इथे पुढे बघा परी उभी केलेली आहे. हे बघा त्याला विंग्स वगैरे लावलेले आहेत. म्हणजे ॲक्च्युली पोरगीज आहे आणि ते मटेरियल बघू शकतात, जाईवाली मटेरियल आहे. म्हणजे आपण घरात उंदीर वगैरे पकडण्यासाठी यूज करतो ना ते वालं मटेरियल आहे बघा. आणि इथे विंग्स वगैरे लावलेले आहेत बघा. म्हणजे खूप छान वाटत आहे बघायला. प्रॉपर पोरगी उभी केली. मी तुम्हाला समोरनं दाखवतो. हे बघा इथून तुम्हाला बरोबर दिसेल. कात्या असतात ना, कात्या त्याच्यापासून बनवलेलं आहे मित्रांनो ते. आणि खूप छान वाटत आहे बघायला. पुढे मित्रांनो बघा ह्युमॅनिटी बनवलेलं आहे. ह्युमॅनिटीचा आर्ट बनवलेला आहे. ऍक्च्युली आम्हाला ट्रान्सफॉर्मर वाटत आहे. मागच्या साईडला मी आलोय, फ्रंटला जातो आणि दाखवतो तुम्हाला. ट्रान्सफॉर्मर सारखं वाटत आहे ह्युमॅनिटी. हे बघा त्याच्या आतमध्ये हृदय सुद्धा दाखवलेलं आहे प्रॉपर. तिथे मित्रांनो लेडीज दाखवली आणि इथे जेंट्स बनवलेलं आहे. आणि खूप छान वाटतंय बघायला. तर बघा पुढे अजून आर्ट ठेवलेला आहे. पुढे जाऊन बघूया आता आपण. हे बघा टोपल्या वगैरे असतात ना, जे लाकडी वस्तूपासून बनवलेले आहेत. आणि बघा कसलं कोरीव काम केलंय मित्रांनो. हे बघा चिमण्या वगैरे दिसत असतील तुम्हाला, चिमण्या वगैरे. हे बघा काही चिमण्या वगैरे बघा. आणि हे लाकडी वस्तूपासून केलेलं काम आहे. हे बघा हे लाकूड नाही ऍक्च्युली, हे POP वाटत आहे मला, पण हे लाकूड आहे. आणि खूप छान वाटत आहे मित्रांनो बघायला खूप छान वाटत आहे. टोपली वगैरे बघा छान वाटत आहे बघायला. तर पुढे जाऊन बघूया. पुढे सुद्धा आहे मित्रांनो अजून. इथे बघा इथे छत्री वगैरे बघा. झाड कसलं रंगवलं आहे बघा मित्रांनो, भारी. छत्र्या वगैरे लावलेल्या आहेत, भारी वाटत आहे एकदम बघायला. इथे बघा वारली पेंटिंग वगैरे काढलेले आहेत आणि फोटोशूट सुरू आहे बघा लोकांचं. इथे वारली पेंटिंग काढली आहे इथे वरती. तर पुढे पण अजून ठेवलंय. पुढे जाऊन बघूया आपण आता. पुढे इथे मित्रांनो बघा नॅचरल डायस हे बघू शकतात. याचा आर्ट बनवलेला आहे इथे. आणि आय थिंक ना चिंध्या वगैरे त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. हे बघा आणि बघायला किती छान वाटतंय बघा. आणि इथे मित्रांनो बघा बॉटल ब्रेज तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकतात. आणि इथे बघा बॉटल पासून ना इथे फिश बनवलेली आहे. हे बघा आता तुम्हाला बरोबर वाटेल. बॉटल्स ठेवल्यात बघा. हे सर्व बॉटल्स आहेत मित्रांनो. आणि त्याच्यापासून इथे फिश बनवलेली आहे. इवन मित्रांनो त्याचे डोळे वगैरे सुद्धा काढलेत बघा. बारीक काम केलेलं आहे एकदम. हे बघा फिश. आता तुम्हाला फिश वाटेल ती पूर्ण. आणि खूप छान वाटत आहे बघायला.
पुढे इथे बघा पान ठेवलेलं आहे मित्रांनो. हे बघा इथे आता अर्च ऑफ लाईफ आणि इथे बघा असं पान ठेवलेलं आहे, फोटोशूट साठी ठेवलेलं आहे बघा हे पान. जवळनं दाखवतोय बघा, इथून सुरुवात होते तर इथपर्यंत असं एवढं मोठं पान ठेवलेलं आहे बघा. आणि बघा फोटोशूट वगैरे चालू आहे, फोटोशूट साठी हे ठेवलेलं आहे. आणि मित्रांनो एवढंच होतं. हे बघा इथून आता स्टॉल्स वगैरे आहेत. ऑलमोस्ट मी सगळं तुम्हाला दाखवून झालंय. आता मित्रांनो स्टॉल्स आपण कव्हर करूया. स्टॉल्स पण मी तुम्हाला सर्व नाही दाखवणार आहे, जे जे मेन असतील आर्टिस्ट लोकांचे ते स्टॉल्सच मी तुम्हाला इथे कव्हर करून दाखवणार आहे. पुढे मित्रांनो बघा हात अशी मुठ्ठी बंदवाला आर्ट सुद्धा ठेवलाय. हे बघा तुम्ही पॉज करून वाचू शकतात. आणि मित्रांनो मगाशी इथे लोक उभे होते म्हणून मला दाखवता नाही आलं. अर्थ बाउंड बघा, अर्थ बाउंड म्हणून इथे आर्ट ठेवलाय आणि खूप छान आहे बघा. पॉज करून तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो इथे बघा स्टॉल्स वगैरे आहेत आणि बघा कुठून आले, नागालँडवरनं आलेले आहेत. आणि बघा इथे त्यांची प्रॉडक्ट्स वगैरे ठेवलेले आहेत आणि बघा त्यांचे चेहरे पण तसंच आहेत. आणि तिकडचे त्यांचे इथले वस्तू वगैरे ठेवलेले, शॉल वगैरे बघू शकतात. पुढे जाऊया आपण. माझ्याकडे टाइम कमी आहे आणि लोक भरपूर आहे म्हणून पण तुम्हाला सांगत नाही बसणार आहे. मी तुम्हाला जस्ट दाखवतोय की इथे काय काय असणार आहे. तेव्हा पुढे इथे राजस्थानवरनं आलेले आहेत आणि इथे बघा त्यांचे गोष्टी ठेवलेल्या आहेत. पुढे जाऊन बघूया, पुढे पण अजून आहे. इथे गर्दी भरपूर आहे. पुढे मित्रांनो इथे बघा बानी क्विल्ट्स महाराष्ट्र OPC मधून आले आणि इथे पण वस्तू ठेवले आहेत बघा वेगवेगळे. आणि बघा इथे काही कलेक्शन वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत बघू शकतात. दादा काय आहे सर्व? ओके तर बघू शकतात. ओके तर त्यांनी सांगितलंय बघा आपल्याला. आणि हे सर्व इथे कलेक्शन वगैरे ठेवलेले. पर्स वगैरे पण आहेत का? बॅग्स? ओके छोट्या पर्स पण आहेत का? ओके ओके तर बघू शकतात एवढं सर्व कलेक्शन आहे इथे. कुशन कवर्स वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि मटेरियल कसलं बोलला? कॉटन आहे का? ओके 100% कॉटनचे तुम्हाला इथे मटेरियल भेटणार आहे. तर पुढे जाऊन बघूया आपण काहीच. पुढे बघा आंध्र प्रदेशमधून आलेले आहेत आणि इथे बघा वस्तू ठेवलेल्या आहेत. क्रिएटिव्ह वस्तू ठेवलेल्या आहेत. तांबे पितळ्यांची वस्तू वाटतं आय थिंक मला. आणि कलेक्शन बघा किती आहे गाईज. तांब्या पितळ्याचं ना बघा मित्रांनो. तांब्या पितळ्याचे कलेक्शन बघा केवढं भारी भारी कलेक्शन आहे इथे. तर हे घेऊ शकता तुम्ही. आणि हे बघा हे आंध्र प्रदेशवरनं आलेले आहेत. पुढे बघा मित्रांनो इथे म्हैसूर दिल्लीवरनं लोक आलेले आहेत आणि त्यांनी पण बघा क्रिएटिव्ह आर्ट्स ठेवलेले आहेत इथे. व्हिडिओ दाखवण्यास मनाई आहे त्यामुळे मी दाखवत नाही. पुढे बघा इथे पुचक्की महाराष्ट्रामधून आलेले आहेत. त्यांनी पण काही इथे कलेक्शन वगैरे ठेवलेले आहेत बघू शकतात. पुढे जम्मू काश्मीर तिथून कलेक्शन आलं इथे. शॉल वगैरे दिसत आहेत मला. त्यांचे स्पेशल शॉल वगैरे साड्या वगैरे सुद्धा आहेत जम्मू काश्मीरच्या. हे बघा सिल्कच्या साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. शॉल्स आहेत हे ॲक्च्युली. शॉल्स आहे ना दादा? ओके शॉल्स आहेत बघा हे बघा किती शॉल्समध्ये कलेक्शन आहे जम्मू काश्मीरच्या. पुढे इथे पर्स वगैरे ठेवले आहेत हँडमेड. आणि हे गुजरातवरनं आलेत हस्तकला. हे बघा कलेक्शन बघा पर्समध्ये वगैरे. पुढे बघूया आता आपण. पुढे बघा महाराष्ट्रामधलेच आहे राजा कुंच आर्ट्स. आता इथे कलेक्शन ठेवलंय बघा. कानातले वगैरे, हात नेकलेस वगैरे सुद्धा आहे बघा.
पुढे मित्रांनो केरलाचं शॉप आहे आणि इथे बघा हँडमेड केलेले पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत, हाताने केलेले आहेत. पेंटिंगच आहेत ना दादा? पेंटिंग नहीं है, है आर्ट. आर्ट्स. मतलब जो है आर्ट, जो चावल की लीफ होती है ना. अच्छा, चावल के लिप्स. अच्छा, चावलच्या लिप्सपासून बनवलेले असं ते सांगतात. आणि खूप चांगलं कलेक्शन आहे बघा इथे. इथे सुद्धा ठेवलेले आहेत बघा, खूप छान आहे, सर्व सेलला आहे. आणि इथे बघा पेंटिंग बघा कसले भारी भारी ठेवलेले आहेत. पेंटिंग आहे ना हे तरी? ओके, हे पेंटिंग आहेत. केरलाची आहे का? ओके, केरलाची पेंटिंग आहे गाईज. आणि खूप छान ठेवले कलेक्शन. तर पुढे बघूया आपण, पुढे अजून काय आहे. पुढे राजस्थानवरनं आले बघा, राजस्थानी कपडे वगैरे सुद्धा इथे. शॉल वगैरे सुद्धा आहे. राजस्थानी कपडे क्या? हे बघा राजस्थानी कपडे आहेत बघा. हे क्या है भाई? वही है क्या सब? अजगर, अजरक, अजरक, अजरकचं माल आहे असं सांगतायत ते. आणि बघा हे राजस्थानी कपडे वगैरे सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे. पुढे इथे काहीच छत्तीसगडवरनं आलेत बघा, छत्तीसगडचं कलेक्शन सुद्धा आहे इथे. हे बघा इकडनं मी जवळनं दाखवतो तुम्हाला. तर आपण पुढे जाऊन बघूया. पुढे अजून भरपूर स्टॉल आहेत गाईज. मित्रांनो मी तुम्हाला तिकडनं गेटच्या आतमधले स्टॉल्स दाखवले. गेटच्या बाजूला मित्रांनो हे बघा एंट्री केल्या गेल्या घोड्याच्या बाजूला सुद्धा इथे भरपूर प्रकारचे स्टॉल्स आहेत. मी काय दाखवत नाही तुम्हाला किंवा सांगत नाही, फक्त वरतून दाखवून देतो की इथे कोणकोणते स्टॉल्स असणार आहेत. तुम्ही बघून समजून घ्या मित्रांनो. तेव्हा गर्दी भरपूर आहे म्हणून मला काही दाखवता येत नाही प्रॉपर, बट मी असं लांबून दाखवून देतो की कोणकोणते स्टॉल्स इथे असणार आहेत. हे बघा इकडे सुद्धा स्टॉल्स आहे मित्रांनो. या गल्लीमध्ये स्टॉल संपणारच नाही मित्रांनो. मला जे पॉसिबल होतं इथून दाखवता येतील ते मी स्टॉल्स तुम्हाला इथून दाखवत आहे. हे बघा हे सर्व स्टॉल्स वगैरे सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. मून रॅबिट. पुढे बघा पश्चिम बंगालवरनं हे लोक आलेत आणि तिथली संस्कृती, तिथल्या सर्व वस्तू, प्रोडक्ट्स ते इथे घेऊन आलेले आहेत. पुढे बघा उत्तर प्रदेशवरनं आलेत आणि हा त्यांचं कलेक्शन आहे गाईज. हे बघा रचनात्मक सेवा संघटन, हा त्यांचं कलेक्शन आहे गाईज. पुढे पुढे बघा दिल्लीवरनं आलेत आणि ते झुमका वगैरे मागे मी दाखवलं तेच कलेक्शन इथे सुद्धा आहे. पुढे बघा राजस्थानवरनं लोक आले, तिथले मोजडी वगैरे, चपला वगैरे बघा ते सर्व इथे दाखवत आहे सर्व. इवन तिथल्या राजस्थानचे ज्वेलरी वगैरे सुद्धा आहे बघा. पुढे बघा इथे काहीच पश्चिम बंगालवरनं आलेत आणि इथे साड्या वगैरेंचे कलेक्शन ठेवलेत. पुढे इथे अँटिक आयटम आहेत, पश्चिम बंगालवरनं झालेत. हे बघा माझी चार्जिंग पण खूप कमी राहिली मित्रांनो आणि मला ब्लॉग एंड पण करायचा आहे, त्यामुळे मी इथले स्टॉल तुम्हाला दाखवत आहे. महाराष्ट्रामधलेच आहेत आपले. आणि इथे मँगो पिकल वगैरे भेटत आहे बघा, आचार वगैरे. इथे बघा महाराष्ट्रामधलेच आहेत आणि इथे कलेक्शन्स ठेवलेले आहेत. पुढे बघा कर्नाटकवरनं लोक आलेत आणि इथे त्यांचं कलेक्शन्स वगैरे ठेवलेले आहे. पुढे सुद्धा तमिळनाडूवरनं लोक आलेत आणि हे त्यांचं कलेक्शन आहे इथे.
पुढे बघा इथे पण आहे कलेक्शन. इकडे सुद्धा आहे, उत्तर प्रदेशवरून आलेत. आणि हे लास्ट इथे बघा राजस्थानवरून आलेत आणि त्यांचं सुद्धा कलेक्शन आहे इथे. घरगुती वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत इथे, चिनी मातीच्या वाटतात. सो दॅट्स द व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे मित्रांनो. आतमध्ये आर्ट मी ऍक्च्युली ना कालाघोडाला आर्ट दाखवण्यासाठी आलो होतो, कारण स्टॉल्स हे दरवर्षी असतात मित्रांनो. आणि यावर्षी स्टॉल्स आहे ना मित्रांनो कमीत कमी 150+ आहेत. म्हणजे जर मी व्हिडिओ बनवायला गेलो फक्त स्टॉल्स वरती तर आपली व्हिडिओ 1 तासाच्या वरती बनेल, एवढे स्टॉल्स आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला आर्ट्स वगैरे सर्व दाखवलेले, जेवढे आर्ट आहेत तेवढे मी सगळं दाखवलंय. आणि स्टॉल्स पण तुम्हाला दाखवले, ते यासाठी दाखवले मित्रांनो की तुम्ही इथे प्रत्यक्ष याल तर तुम्हाला कळायला की इथे कोणकोणते स्टॉल असणार आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो की इथे आतमध्ये नेमकं काय काय आर्ट तर तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. फोटोज वगैरे काढण्यासाठी तुम्ही येऊ शकतात. आणि शिवाय मित्रांनो इथे स्टॉल्स वगैरे लावले, ते स्टॉल्स असे आहेत मित्रांनो की प्रत्येक राज्यातून आपापली संस्कृती घेऊन किंवा आपल्या प्रोडक्ट्स वगैरे घेऊन इथे लोक आपले स्टॉल्स वगैरे लावला आले. तर तुम्ही जर हौशी असणार किंवा क्रिएटिव्ह असणार किंवा तुम्हाला घरामध्ये अशी क्रिएटिव्ह वस्तू लावायचे वगैरे असतील तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट देऊ शकता, किंवा फक्त बघण्यासाठी वगैरे तुम्ही इथे नक्की येऊ शकता. तर मी तुम्हाला एक सांगितलं मित्रांनो, प्रत्येक राज्यातून इथे लोक आलेले आहेत शॉल वगैरे घेऊन, किंवा त्यांच्या राज्यात जे काही विशेष बनत असेल किंवा हँडमेड वस्तू ते बनवत असतील ते सर्व इथे विकायला आणलेले आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. तुमच्या भावाने खूप मेहनत केलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा, जो इथे येऊ शकत नसेल कालाघोडापर्यंत, तर त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.